महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपत सर्वाधिक बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर। मुख्यमंत्रीही बंडखोरांशी संवाद साधणार। किती बंडखोर माघार घेणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार। बंडोबांना थंड करण्यासाठी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबत। निरंजन डावखरेंनी घेतली शिंदेंची भेट। ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 21 जागांवर बाजी। भाजपचे 12, शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध। ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना शिवसेना भवनामध्ये बोलावलं। दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। ठाकरे बंधूंची वचननाम्यावर 3 तास खलबत। 4 जानेवारीला सभा घेऊन जाहीर करणार वचननामा। ठाकरे बंधू मुंबईकरांना कोणती वचनं देणार याकडे लक्ष। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईत सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार। खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार। उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याचा आरोप। आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश। भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष। वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना घेराव। निष्ठावंतांना डावलून चाळ माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्या तिकीट विकल्याचा गंभीर आरोप। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती। मुलाचं तिकीट कापल्यानं सुर्वे पक्षश्रेष्ठींवर नाराज। प्रचारातूनही सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती। तर पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी सुर्वेंवर कारवाई होण्याची शक्यता। अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार गायब। 24 तासांपासून दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही उमेदवारांचं अपहरण झाल्याचा संशय। पुण्यामध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी। 1 नगरसेवक असणारी शिवसेना 165 जागांवर लढते। मुरलीधर मोहोळ यांचा टोला। तर आम्ही शिंदेंच्या तालमीतले पैलवान, मैदान गाजवणारच। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाना भनगिरेंचं प्रत्युत्तर। चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। मुस्लिम उमेदवार दिल्यानं 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार दिल्यानं नाराजी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची आज पत्रकार परिषद। भाजपने घेतलेल्या आक्षेपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता। मलिकांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। जानेवारी अखेरीस जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजणार। 6 आणि 7 जानेवारी रोजी निवडणूक आयोगानं बोलावली बैठक। 25 जानेवारीच्या आसपास जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन। राजधानीच्या पावनभूमी 4 दिवस साहित्याचा जागर आणि संस्कृतीचा सोहळा। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन। साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा 655 ग्राम वजनाचा सुवर्ण हिरे जडित मुकुट अर्पण। फरीदाबादमधील साई भक्ताकडून मुकुट अर्पण। मुकुटामध्ये 585 ग्राम शुद्ध सोनं आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे। राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम। तापमानाची नोंद झाली। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सर्वाधिक थंडी। नाशिकच्या निफाड गोळेगावातील तापमान 5.5 अंश नीचांकी पातळीवर।
पुण्यामध्ये एमपीएससीचे परीक्षार्थी पुन्हा रस्त्यावर. पीएसआय पदाच्या भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याची मागणी. आंदोलनाला सतेज पाटील आणि बच्चू कडूंचा पाठिंबा. पुण्यातील ओतूरमध्ये ट्रक आणि शेतमजुरांनी भरलेल्या पिकअपचा अपघात. अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू तर 15 ते 20 जखमी. ओतूरमधील अहिल्यानगर कल्याण महामार्गावर अपघात. स्वित्झर्लंडमधील क्रान्स मोंटाना इथल्या बारला भीषण आग. 40 जणांचा मृत्यू, 115 जण जखमी. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट.